भावा विचार कर, एक कोल्हापुरी चप्पल जी आपल्याला 500 रुपयामध्ये मिळते, तीच चप्पल प्राडा लाखो मध्ये विकतोय. जून 2023 ला प्राडाच्या एका शो मध्ये लेदर फ्लॅट सँडल्स लॉन्च झाला. ती फक्त सँडल नव्हती, ती आपल्या ट्रेडिशनची कोल्हापुरी चप्पल होती, जी महाराष्ट्रामध्ये सेंचुरीज पासून आपले कारीगर बनवत होते. लोकल दुकानामध्ये 500 ते 2000 ला मिळणारी चप्पल प्राडाने 100 पट प्राइस मध्ये विकायला सुरुवात केली. आणि सगळ्यात मोठा शॉक, त्यांनी आपल्या कारीगरांना पण क्रेडिट नाही दिला, ना इंडियन कनेक्शन्स दाखवले, फक्त रिब्रँड करून जगाला नवीन फॅशन ट्रेंड करून विकायला सुरुवात केली. बाय द वे, हे पहिल्यांदा नाही. आधी पण बनारसी साडी पासून काश्मीरी पाश्मिना पर्यंत लक्झरी ब्रँड्सने इंडियन प्रोडक्ट्स कॉपी करून बिलियन्स कमवले. आपली प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे जीआय टॅक्स असून पण वर्ल्ड वाईड मार्केट करत नाही. स्ट्रॉंगर आयपी लॉस, ग्लोबल प्रमोशन हे केलं तरच आपल्या कारीगरांना जस्टिस मिळणार. ज्यापर्यंत आपण आपली कहाणी कंट्रोल करत नाही, त्यापर्यंत जग आपल्याच कल्चरला कॉपी करून आपल्यालाच विकणार. आणि भावा, यू बिंग एन इंडियन या टॉपिकवर तुझं ओपिनियन काय, कॉमेंट मध्ये सांग.